थोडक्यात तुमचा परिचय. माझं नाव सुशील दामोदर पाटील. माझं वय 56. गेली बरीच वर्ष मी या कला क्षेत्रामध्ये आहे. मी राहतो खांडके बिल्डिंग नंबर 2, दादर मुंबई 28. परंतु माझा परिचय इथल्या सगळ्या बिल्डिंग मधल्या जे माझे मित्र परिवार आहेत ते इथेच राहतात. गेली कित्येक वर्ष, म्हणजे मी जवळजवळ 36 वर्ष इथे डेकोरेशन करतोय. आणि 36 वर्षात आम्ही नवीन नवीन काहीतरी देखावे करायचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून टाकाऊ मधून टिकाऊ करायचा असा प्रयत्न आमचा नेहमी असायचा. परंतु यंदा हे जी कल्पना जी सुचली आम्हाला, ही 80 सालामधली जी चाळ संस्कृती होती ती आपण एकदा जरा दाखवूया ह्या नवीन पिढीला, की काय कशा एक गुण्या गोविंदाने उत्सव साजरे करायचे आणि कशी चाळ ही संस्कृती होती लोकांना ती दाखवण्याचा प्रयत्न आमचा एक छोटूसा प्रयत्न, एक खारीचा वाटा म्हणून आम्ही हे केला. आणि हे कम्प्लीट आम्ही इको फ्रेंडली डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोपटलाल चाळी तुम्ही हे डेकोरेशनचं काम किती वर्षापासून करतात? साधारण मी 35 वर्ष डेकोरेशन करतो. म्हणजे मी पोपटलाल चाळीला जवळजवळ 88 पासून ओळखतोय. आमचं म्हणजे घनिष्ठ मित्रसंबंध आणि मित्रवर्ग पण इथे भरपूर आहे आमचा. आणि प्रत्येकाच्या घरोघरी चांगले कौटुंबिक संबंध चांगले, प्रत्येकाच्या अगदी किचन पर्यंत. आणि वेळोवेळी केव्हाही कोणी धावून येते, हे एवढ्या वर्षांचा आमचा घरोबा आहे. आमचे मित्र परिवार पण भरपूर मोठा आहे आणि सगळे एकमेकांना सांभाळून असतात. आणि त्यामुळे ना इथे असं मला मी केलं किंवा आपण कोणासाठी करतोय नाही, आपण काहीतरी आपल्या घरासाठी करतोय या इच्छेने मी नेहमी करत असतो. त्यामुळे मला ते अधिक आवडते. आणि कसं आहे, त्याच्यात माझं ते पॅशन म्हणायला हरकत नाही, की मला त्याच्यामध्ये ना मी रात्रंदिवस मग तो विचारच असतो, की आता समजा एक एक्झाम्पल आहे की याच्या दरवाजाला मी कशी डिझाईन वापरावी. तर मग ते मला ह्या पोपटलाल चाळीतल्याच घरामधनं वावरताना मला कळलं की अरे यांचा तर पॅटर्न हा आपल्याला रेडी मिळतोय. मग तोच मी तो डोक्यात ठेवून तयार केला. हा देखावा करण्यासाठी किती वेळ लागतो? हा देखावा करण्यासाठी जवळजवळ आम्हाला 1.5 महिन्याचा कालावधी लागला. परंतु हे देखावा करतेवेळी आमच्याच मंडळातील काही दोघांच्या बरोबर माझी सल्लामसलत झाली आणि बोललो की एवढे वर्ष आपण बरेच देखावे करतोय, तर आपण एक चाळ संस्कृतीवरती देखावा करूया. आणि त्याच्याप्रमाणे मग मी तो देखावा करण्यासाठी मी थोडीशी स्केचेस मारून दाखवली, आवडली. मग त्याच्यात मग मी बोललो की आपण तरी पण ते बोलले की एवढं सगळं क्लिष्ट काम आणि बारीक बारीक बारकावे एवढ्या वेळात होतील की नाही शंका. मी बोललो आपण एक शिवधनुष्य उचलून तर बघूया, की पेलवलं तर पेलवलं, नाही तर आपण त्याचा शॉर्ट फॉर्म मध्ये काहीतरी वेगळं करूया. पण तो मग आम्ही हळूहळू एक 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 स्टेप बाय स्टेप करत गेलो. काही मी माझ्या कॉम्प्युटरवर कोरल ड्रॉ सॉफ्टवेअरवरती त्याचं मेजरमेंटनी त्याचं मिनिएचर स्केच बनवलं, जेणेकरून ते मला देखावा करायला सोपं झालं. की जेणेकरून मला कळलं की ती माणसाची हाईट किती स्केलमध्ये पाहिजे, मग विंडोची हाईट किती स्केलमध्ये पाहिजे, चपला किती स्केलला पाहिजे, गॅलरी किती स्केलच्या हाईटला पाहिजे. त्याप्रमाणे मग आम्ही करत गेलो आणि मग एक एक पटापट आटपत गेलो. जसं जसं आमचं एक एक पार्ट आटपत गेला ना, तसं तसं आम्हाला अजून हुरूरी आली. आणि मग इथल्या सगळ्या बालगोपालांना, छोट्या छोट्या मुलांना हाताशी घेऊन थोडंसं रंगकाम करायला शिकवलं. त्यांना पण त्याच्यात रस आला. आणि इथल्या सगळ्या गृहिणी, महिला, इथला वयस्कर सिनियर सिटीजन वर्ग, तो पण मग रात्री लवकर उत्सुकतेने यायचे आणि माझ्याकडे मग की आम्हाला पण थोडंसं काहीतरी काम द्या, आम्हाला पण आवडेल. मग ते बघून मलाही फार आनंद वाटतो. म्हणजे ह्या सगळ्या देखाव्यात अधिकतर श्रेय ह्या सगळ्या मंडळींचं आहे. मी फक्त एक कल्पना माझी होती सुचवलेली, मी त्यांना फक्त मार्गदर्शन केलं. असे काही देखावे कोणाला करायचे असतील त्यांच्याकडे, तर तुमच्याशी संपर्क कसा करता येईल? माझा संपर्क क्रमांक खाली दिलेला आहे आणि माझा शिवाय इन्स्टाचा पण ID खाली आहे. त्याप्रमाणे तुम्ही त्यांना संपर्क करू शकता किंवा तुम्ही मला तुमचे अभिप्राय पण पाठवू शकता. आणि शिवाय तुम्हाला काही कुठे अडचणी असेल किंवा देखाव्यामध्ये काही तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल, ते पण मी तुम्हाला करू शकतो. किंवा तुमची काही इतर कामं करायची असतील किंवा काही एखादे प्रोजेक्ट असतील,
ते प्रोजेक्ट पण मी घेतो, प्रोजेक्ट म्हणजे कॉलेजचे, स्कूलचे, त्यामुळे तुम्ही तेही माझ्याकडनं करून घेऊ शकता.